जगद्गुरु हायटेक नर्सरी शाखा क्रमांक 2 चे भव्य उद्घाटन वर्धापन दिनानिमित्त भक्तिमय सोहळा लाखलगाव छत्रपती संभाजी नगर हायवे रोड चेहेडी शिवरस्ता येथे जगद्गुरु हायटेक नर्सरी शाखा क्रमांक 2 चे भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता मोठ्या उत्साहात पार पडलाय। या उद्घाटनाचे औचित्य साधून महामंडलेश्वर हायटेक नर्सरीचा 9वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी उद्घाटनाचे मानाचे कार्य आई वडील मल्हारी भागोजी मते श्री महंत 108 स्वामी परमेश्वर गिरी महाराज हृदयानंद माऊली महाराज तसेच भारत माता आश्रम महंत श्री 108 स्वामी जनधरानंद गिरीजी महाराज यांचे शुभ हस्ते पार पडले। कार्यक्रमानंतर संध्याकाळी 7 वाजता स्वर स्पंदन ऑर्केस्ट्रा प्रस्तुत रोशनजी बागल यांचा भक्तिगीतांचा विशिष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 2 तास रंगलेल्या या भक्तिमय संगीतामुळे उपस्थितांवर आध्यात्मिक उन्मेषाचे वातावरण निर्माण झाले। उद्घाटन सोहळ्याला मान्यवर नागरिक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निमंत्रक म्हणून सुनील दिलीप रुमणे व सतीश विठोबा रुमणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। जगद्गुरु हायटेक नर्सरी ही केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून तिची ओळख जिल्ह्यात तसेच परदेशातही पोहोचली आहे। या नर्सरीतील दर्जेदार व दुर्मिळ रोपे परदेशात निर्याती केली जातात। अनेक बाहेरगावचे लोक विशेषतः येथे येऊन खरेदी करतात, त्यामुळे ही नर्सरी नाशिककरांच्या अभिमानाचा विषय ठरली आहे। या सोहळ्यात नाशिक लोकशाही न्यूजचे संपादक व मालक विश्वास लचके यांचे पूजन करण्यात आलं। तसेच नाशिक लोकशाही न्यूजच्या सदस्या प्राची वानखेडे यांना पूजन करून साडीचोळीत भेट देण्यात आली। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आज आपण आलेलो आहोत जगद्गुरु हायटेक नर्सरी येथे। तर या नर्सरीचे भव्य असे शुभारंभ झालेले आहे। ही दुसरी शाखा आहे। तर आपल्या सोबत आहेत सुनील रुमणे सर। तर त्यांच्याकडनं आपण नर्सरीचे वैशिष्ट्ये तसेच इथल्या भाजीपाला विषयी माहिती जाणून घेऊया। नमस्कार, माझे नाव सुनील दिलीप रुमणे, महामंडलेश्वर हायटेक नर्सरी शाखा क्रमांक 1 शाखा क्रमांक 2 जगद्गुरु हायटेक नर्सरी या नवीन नर्सरीचा शुभारंभ आजच्या या पर्वकालावर करत आहोत। तर आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी योग्य दरात व्हेजिटेबल रोपे सर्व प्रकारचे उपलब्ध केलेली आहेत। ते पण शेतकऱ्यांना पाहिजे अशा योग्य दरात घरपोच सुविधा उपलब्ध केलेली आहे। आमच्या नर्सरीचे वैशिष्ट्य शेतकऱ्यांना निरोगी रोपे योग्य अशा कंपनीची निवड केलेले बियाणे खरेदी करून योग्य अशा रोपांचा पुरवठा केला जातो। वातावरणानुसार चालणारी पाहिजे ती व्हरायटी उपलब्ध आहे। नमस्कार, मी विश्राम बाळू जगताप। या ठिकाणी सुनील भाऊ रुमणे माझे बाचे यांचा नर्सरीचा व्यवसाय हा माझ्या मते शून्यातून निर्माण झालेली हा विकास आहे। कारण प्रत्येक अडीअडचणीला संकटांना सामना करत त्यांनी ही उच्च पातळी गाठलेली आहे। त्यांना भविष्यात त्यांच्या ज्या नर्सरीत रोपे तयार होतात छोटे छोटे, तर ते परराज्यात सुद्धा सप्लाय, या ठिकाणी गुजरात अशा या राज्यात सुद्धा सप्लाय होतात। आणि आम्हाला असं त्याचा आनंद आहे, पुढील भविष्यात त्यांना त्याचा विकास हो अशीच या ठिकाणी विनंती करतो। यांनी 2 शब्द सांगतो। नमस्कार, माझं नाव सचिन मल्हारी मते, मी आडगावचा राहणारा। तसं पाहिलं तर आज जगद्गुरु नर्सरीचं जे ओपनिंग होतंय ते खऱ्या अर्थाने याच्या 12 वर्षापूर्वी याचं काम चालू झालेलं होतं आणि आज त्याची दुसरी शाखा आहे। पहिली शाखा महामंडलेश्वर नर्सरी आहे, त्याच्यानंतर तिच्यामध्ये त्यांनी खूप काही चेंजेस केले आणि चेंजेस करत आज ही नर्सरीचं त्यांनी आज ओपनिंग करतोय। आणि हे ओपनिंग करत असताना त्यांनी खूप मोठे चढ उतार बघितलेले। मनुष्याच्या आयुष्यामध्ये जर चढ उतार नसेल तर तो माणूस सक्सेस होऊ शकत नाही। तसं आज त्याच्याबद्दल बोलायचं ठरलं तर त्यांनी खूप मोठे चढ उतार पाहिलेले आहे किंवा काही घटना घडलेल्या आहेत त्याच्या आयुष्यात। आज इथपर्यंत पोहोचणं म्हणजे सोपं नाही। जो माणूस त्या खुर्चीवर बसतो, त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या खुर्ची 4 पावके जे मजबूत करतो तेव्हा तो माणूस सक्सेस ठरतो। आज त्याच्या आयुष्यात ही घटना घडली की त्या खुर्चीवर बसलं, त्या खुर्ची 4 पावलं त्यांनी मजबूत केलेले आहेत। आणि असं करत असताना त्यांनी आज अनेक व्यवसाय चालू केले आहे। त्याचा पहिला व्यवसाय त्यांनी नर्सरी केला, त्याच्यानंतर त्याचा भुसार मापाचा पण एक व्यवसाय आहे। त्या व्यवसायामध्ये जेवढे अन्नधान्य आहेत, कडधान्य। रिपोर्ट नाशिक लोकशाही।